नमस्कार मंडळी, मी आर.जे. रुपाली. आपण एक अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलोत, एकादशीचा उपवास. आता एकादशी म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, नामस्मरण, विठ्ठलाची भक्ती आणि शांतता हे सगळं उभं राहतं. पण खरंच एकादशी म्हणजे नेमकं काय? आणि उपवास करण्यामागचं खरं महत्त्व काय? आता उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. म्हणजेच देवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न म्हणजे उपवास. म्हणजे या दिवशी आपण शरीराला थोडा विराम देतो आणि मनाला देवाकडे वळवतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत धावपळ करत असतो ना, काम, जबाबदाऱ्या, चिंता या सगळ्यात आपण स्वतःलाच विसरून जातो. आता एकादशी आपल्याला थांबायला शिकवते, स्वतःकडे पाहायला शिकवते. उपवास करताना शरीर हलकं होतं आणि मन हळूहळू शांत होतं. जेव्हा पोट भरलेलं नसतं ना, तेव्हा विचारही जरा थोडे स्पष्टच होतात. आणि म्हणूनच पूर्वीपासून आपल्या संतांनी, ऋषींनी उपवासाला खूप महत्त्व दिलंय. म्हणजे आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपण सतत काहीतरी शोधत असतो, सुख, समाधान, शांतता. पण कधी कधी हे सगळं बाहेर नाही बरं का, ते आपल्या आतच दडलेलं असतं. आणि त्या आतल्या शांततेकडे नेणारा एक सुंदर मार्ग म्हणजे एकादशीचा उपवास. त्यामुळे आजच्या या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकादशीचा उपवास म्हणजे नेमकं काय, त्यामागचं खरं महत्त्व काय आणि तो आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो. सोबतच आपण अनुभवणार आहोत भक्तीचा गोडवा आणि नामस्मरणाची ताकद आणि साध्या जीवनातलं मोठं समाधान. आता एकादशी म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, नामस्मरण, विठ्ठलाची भक्ती आणि शांतता हे सगळं उभं राहिलंच असेल. पण खरंच एकादशी म्हणजे नेमकं काय आणि उपवास करण्यामागचा खरा अर्थ काय, याच गोष्टीचा आपला आजचा प्रवास आहे. चला तर हा सुंदर आध्यात्मिक प्रवास आता पुढे सुरू करूया. आता म्हणजे एकादशीचा उपवास हा केवळ आरोग्यासाठीच नाही तर बरं का, आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण वाईट विचारांपासून थोडं दूर राहायचं, चांगल्या गोष्टींचा विचार करायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. राम कृष्ण हरी हे नाव घेताना मन हळूहळू स्थिर होतं. नामात एक वेगळीच शक्ती आहे, ती आपल्याला आतून मजबूत बनवते. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी केलेली भक्ती ही अनेक पटीने फळ देते. पण इथं महत्त्वाचं आहे ते भावना. आपण किती मनापासून उपवास करतो, किती श्रद्धेने नाम घेतो, यावर हे सगळं अवलंबून आहे. आता आजकाल काही जण उपवास फक्त परंपरा म्हणून करतात, पण जर आपण त्यामागचा खरा अर्थ समजून घेतला ना, तर हा उपवास आपल्यासाठी एक सुंदर अनुभव बनू शकतो. एकादशी आपल्याला संयम शिकवते, आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला शिकवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याला समाधान शिकवते. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ही परंपरा केवळ धार्मिक कारणासाठी ठेवली नाही, तर त्यामागे एक शास्त्रीय विचारही होता. महिन्यातून 2दा शरीराला विश्रांती मिळावी, पचनसंस्थेला आराम मिळावा, यासाठी उपवास उपयुक्त ठरतो. पण यासोबतच मनाची शुद्धी ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे जर आपण दिवसभर उपवास करूनही राग, द्वेष, मत्सर ठेवला तर ना, त्या उपवासाचा खरा अर्थ हरवतो. आणि एकादशीच्या दिवशी आपण जे काही करतो त्यामागे एक शांत आणि सूक्ष्म विचार दडलेला आहे. आपल्या जीवनात कमी करणं हे कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. आपण नेहमी काहीतरी मिळवण्याच्या मागेच असतो ना, पण एकादशी आपल्याला शिकवते की थोडं कमी खाल्लं, कमी बोललं, कमी विचार केला तरीही जीवन अधिक सुंदर होऊ शकतं. चला तर म्हणजे आजच्या या खास कार्यक्रमात आपण एकादशीचा उपवास म्हणजे नेमकं काय, त्यामागचं खरं महत्त्व काय आणि तो आपल्या जीवनात कसा बदल घडवून आणू शकतो, सोबतच आपण अनुभवणार आहोत भक्तीचा गोडवा आणि नामस्मरणाची ताकद आणि साध्या जीवनातलं मोठं समाधान. म्हणजे आपल्या आयुष्यात आपण खूप काही मिळवण्याच्या नादात आपण शांतता हरवतो. पण एकादशी आपल्याला सांगते खरं सुख ते बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. आता उपवास म्हणजे स्वतःशी जोडण्याचा एक मार्ग. आणि जेव्हा आपण स्वतःशी जोडले जातो ना, तेव्हा आपण देवाशीही जोडले जातो. शेवटी एवढंच म्हणावंच वाटतं, एकादशीचा उपवास हा केवळ परंपरा नाही, तर ती एक सुंदर साधना आहे, जी आपल्याला शांत, स्थिर आणि समाधानी बनवते. म्हणजे आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी मिळून एक छोटासा संकल्प करूया, थोडा वेळ स्वतःसाठी काढूया, नामस्मरण करूया आणि मनाला शांत करूया. राम कृष्ण हरे या नामात हरवून जाऊया. म्हणजे एकादशीचा उपवास आपल्याला जाणीव शिकवतो. आपण काय खातो, कसं जगतो, कसं वागतो याची जाणीव.
जेव्हा आपण जाणीवपूर्वक उपवास करतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण अनेक गोष्टी सवयीने करतो, गरज म्हणून नाहीच. आता बघा, भूक लागली म्हणून आपण खातो की वेळ झाली म्हणून खातो, राग आला म्हणून बोलतो की विचार करून बोलतो. या छोट्या गोष्टी एकादशीच्या दिवशी स्पष्ट होऊ लागतात. आता उपवास म्हणजे केवळ शरीराचा नाही बरं का, तर वाईट सवयींचा सुद्धा उपवास असतो. त्या दिवशी आपण ठरवू शकतो, आज मी कुणावर रागवणार नाही, कुणाबद्दल वाईट बोलणार नाही, कुणाला दुखवणार नाही. हा खरा उपवास आहे. म्हणजे कधी कधी ना आपण खूप काही मिळवलं तरी मन रिकामं वाटतं. पण एकादशीच्या दिवशी साधेपणातला आनंद अनुभवता येतो. साधं न साधं जीवन आणि शांत मन यातच खरं समाधान आहे हे जाणवतं. उपवासामुळे आपल्यात संयम येतो आणि संयम हा जीवनात खूप मोठा गुण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा आपण ठेवतोच ना, पण उपवास आपल्याला थांबायला शिकवतो. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहायला शिकवतो. एकादशी आपल्याला कृतज्ञता शिकवते. जे अन्न आपण रोज खातो ते मिळणं किती मोठी गोष्ट आहे हे या दिवशी जाणवतं. अनेकांना रोज 2 वेळचं अन्नही मिळत नाही. ही जाणीव आपल्याला अधिक संवेदनशील बनवते. म्हणजे या दिवशी आपण एखाद्या गरजूला मदत करू शकतो. अन्नदान, वस्त्रदान किंवा फक्त कुणाला चांगलं बोलणं हे सुद्धा एक प्रकारचं पुण्यच आहे. त्यामुळे उपवासासोबत जर सेवा जोडली तर त्याची सुंदरता आणखीन वाढते. म्हणजे एकादशीचा उपवास हा स्वतःला रिसेट करण्याचा एक मार्ग. जसं मोबाईल किंवा यंत्रणा कधी कधी रिस्टार्ट करावी लागतेच ना, तसंच आपल्या मनालाही विश्रांतीची गरज असते. हाच दिवस ती संधी देतो. म्हणजे या दिवशी आपण आपल्या ध्येयाबद्दलही विचार करू शकतो. आपण कुठे चाललो आहोत, आपल्याला खरंच काय हवंय, या प्रश्नाची उत्तरं शांत मनातच सापडतात. एकादशी आपल्याला शिकवते की जीवन खूप साधं असू शकतं. आपणच उगाच ते गुंतागुंतीचं करतो. आणि जेव्हा आपण थोडं थांबतो, स्वतःकडे पाहतो, तेव्हा अनेक प्रश्न आपोआप सुटतात. शेवटी काय म्हणजे एकादशीचा खरा अर्थ आहे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण जे करतो ते मनापासून करणं. उपवास करत असो किंवा नसो, पण मनात श्रद्धा आणि शुद्धता असणं हे सर्वात आता म्हणजे म्हणतात ना, आयुष्यात सगळं मिळालं तरी मनाची शांतता मिळाली नाही तर सगळ्याला काहीच अर्थ राहत नाही. आणि ही शांतता, हा साधेपणातला आनंद आपल्याला एकादशीच्या या पवित्र दिवशी अनुभवायला मिळतो. म्हणजे आज आपण उपवास, त्यामागचं महत्त्व आणि त्यातून मिळणारी शिकवण याबद्दल बोललो ना, पण शेवटी हे सगळं एका साध्या गोष्टीकडे येऊन थांबतं. मनाची शुद्धता. आपण काय खातो, किती खातो हे महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे आपण काय विचार करतो, कसं बोलतो आणि कसं वागतो. एकादशी आपल्याला सांगते, थोडं थांब, थोडं सत्वाकडे बघ आणि थोडं मनाशी बोला. आपल्या आयुष्यात कितीही गोंधळ असला तरी दिवसातून काही क्षण असे असतात जे फक्त आपले असतात. त्या क्षणात जर आपण शांत बसलो, डोळे मिटले आणि मनापासून रामकृष्ण हरी म्हटलं ना, तर एक वेगळीच ऊब निर्माण होते. म्हणजे ही ऊब म्हणजे श्रद्धा, हीच खरी ताकद आहे. उपवास हा 1 दिवसाचाच असतो, पण त्यातून मिळालेली जाणीव ही कायमची असते. जर म्हणजे आजच्या दिवसातून आपण एक छोटीशी चांगली सवय आपल्या आयुष्यात घेतली ना, थोडं संयम, थोडं प्रेम, थोडं समाधान, तर या एकादशीचा खरा लाभ मिळतो. आता जीवन तर काही खूप मोठं नाही, पण ते सुंदर नक्कीच बनवता येतं. आणि त्यासाठी मोठ्या गोष्टीची गरजही नाही, फक्त एक शांत मन, थोडी श्रद्धा आणि साधं प्रामाणिक जगणं पुरेसं असतं. चला तर मग या एकादशीच्या निमित्ताने आपण सगळे मिळून एक छोटासा संकल्प करूया. मन शांत ठेवण्याचा, चांगला विचार करण्याचा आणि प्रत्येक दिवस थोडा अधिक सुंदर जगण्याचा. रामकृष्ण हरी या नामात हरवून जाऊया आणि या नामातूनच आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊया. म्हणजे आजच्या या एकादशीच्या विशेष कार्यक्रमात आपण उपवास, भक्ती आणि मनाच्या शांततेचा एक सुंदर प्रवास केला. पण मी आर.जे. रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूयाच अशाच एखाद्या विषयासह. तोपर्यंत मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन नकलूच. रामकृष्ण हरी. महत्वाचं आहे.